इकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत। पुण्यातल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। पुणे विभागातल्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन ते करणार आहेत। सोबतच या भूमिपूजन सोहळ्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित राहणार असं कळतंय। फडणवीसांचा आज पुणे दौरा आहे। वेगवेगळ्या कार्यक्रमांना मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। बातमी तालुक्याची, बातमी जिल्ह्याची मधून। जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो समोर आलाय। मात्र या भेटीमागे कोणतंही राजकीय कारण नसून ईश्वरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भात भेट असल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलंय। उरण ईश्वरपूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद मलगुंडे यांचं नगराध्यक्ष पद रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती जयंत पाटलांनी दिली होती। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी आधी मुख्यमंत्र्यांची आणि नंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची देखील भेट घेतली आहे। या भेटीवरून मंत्री भरत गोगावले यांनी सूचक विधान करत पुढे काहीतरी चांगलं घडणार असल्याचं म्हटलंय। शरद पवार आणि अजित पवार गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच भाजपनं आपली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती समोर येते। शरद पवार गटाला स्वतंत्रपणे एनडीएमध्ये घेण्यापेक्षा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं आधी विलीनीकरण व्हावं यावर भाजपचा भर असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिलंय। पक्षाच्या वाढीसाठी आणि तरुण पिढीला राजकारणात आणण्यासाठी पार्थ पवार यांना केंद्रात मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे। पार्थ पवारांना 2019 पासून बाजूला पाडण्याचं काम केलं जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। तरुणांना तरुणांची भाषा समजत असल्यानं पक्षानं युवा चेहरा म्हणून पार्थ यांना संधी द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे। रत्नागिरीत पत्रकार परिषद सुरू असताना सुनील तटकरे यांना एक फोन आला। यावेळी 100 वर्ष आयुष्य असं तटकरे फोनवरून म्हणाले। अमेरिकेतून फोन आहे असं तटकरे यावेळी म्हणाले। मात्र तो फोन प्रफुल्ल पटेलांचा आहे अशी चर्चा आहे।